यामुळे आपण सक्सेस पासून रोज दूर जात आहोत। आपल्याला आयुष्यात लक्झरी हवी आहे, पैसा हवा आहे, आपल्या स्वप्नातलं घर हवंय, फॅमिली रिलेशन व्यवस्थित हवे, सगळ्या गोष्टी जागच्या जागी पाहिजे। माझं कुठे चुकत आहे, मी काय नवीन गोष्टी केल्या पाहिजे, जेही पण असतात, ज्याही तुम्ही काही शपथ घेत असतात किंवा जे तुम्ही ठरवत असतात ते तुम्ही ठरवल्यावर तुम्ही कायम नाही आहात। त्या शब्दांनी तुमचं आयुष्य बदलतं, तुमच्या कर्माने तुमचं आयुष्य बदलतं। नमस्कार, मी लाईव्ह गुरु कविता जाधव तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या या नवीन सिरीजमध्ये, ज्यामध्ये तुम्ही रोज एका नवीन विषयावर माहिती मिळवत आहात आणि त्याचा तुमच्या लाईफमध्ये परिणाम होणार आहे। मॅनिफेस्टेशन ॲक्च्युअलमध्ये कसं वर्क करतं यासाठी आधी त्याची आपण पायाभरणी करत आहोत। सो आपण लास्ट जो व्हिडिओ बघितला तो आपल्या सेल्फ लव्हवर बघितला की स्वतःवर प्रेम करणं का गरजेचं आहे आणि का महत्त्वाचं आहे। त्यासाठी तुमचा सगळ्यांचा खूप प्रतिसाद आलाय आणि सगळ्यांना ते रिलेटेबल आहे, असणारच आहे, कारण तुमच्याच मनातल्या भावना मी बोलून दाखवल्या आहेत। परंतु आपल्याला आपल्या भावना बदलायच्या आहेत, आपल्या फ्रिक्वेन्सी चेंज करायच्या आहेत आणि हे सगळं केल्यानंतर तुमच्या लाईफवर इम्पॅक्ट त्याचा होणार आहे। सो फक्त ऐकून घेऊन नाही तर त्यात सांगितलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करून परत मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम झालाय। आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत जो आपल्या सगळ्यांशी निगडित आहे, आपल्या आयुष्यात रोजच्या रोज घडत असतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो। कुठला असेल तो विषय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। येस, बरोबर गेस केलं तुम्ही, प्रोकास्टिनेशन म्हणजे चाल ढकल करणे। आपल्याला आयुष्यात लक्झरी हवी आहे, पैसा हवा आहे, आपल्या स्वप्नातलं घर हवंय, फॅमिली रिलेशन व्यवस्थित हवे, सगळ्या गोष्टी जागच्या जागी पाहिजे, जॉब आपल्या बेस्ट पाहिजे, आपल्या आयपतीपेक्षाही जास्त पाहिजे आणि पैसाही तेवढाच जास्त पाहिजे। पण एक विचार करा, डोळे बंद करून बसा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की आपण खरंच हे सगळं डिझर्व करतो का, किंवा आपण त्या गोष्टीसाठी किती कॅपेबल आहोत आणि आपण त्यामध्ये काय इन्व्हेस्ट केलेलं आहे। सो प्रोकास्टिनेशन म्हणजे काय तर चाल ढकल करणे, आजची स्वप्न उद्यावर ढकलणे, आजची कामं उद्यावर ढकलणे। यामुळे आपण सक्सेस पासून रोज दूर जात आहोत। आपल्याला उठल्याबरोबर असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, काहीतरी नवीन शिकलं पाहिजे, परंतु आपण उठल्याबरोबर हातात फोन घेतो। येस ऑर नो टाईप करा चॅट बॉक्समध्ये। सो आपण जो फोन घेतो तो आपला किती वेळ खातो हे तुम्ही सगळ्यांनी नोटीस करा, लिहून ठेवा। ज्यावेळी आपण उठल्याबरोबर फोन घेतो आणि स्क्रोल करत बसतो तो आपला प्रोडक्टिव्ह वेळ आहे मॉर्निंगचा, जो आपण त्यामध्ये घालवून देतो आणि त्यानंतर एक छोटंसं प्लेजर जे आपल्याला डोपामिन रिलीज होऊन मिळतं त्यामध्ये आपण आनंदी होतो आणि जे रिअल वर्क आहे ते आपल्या बाजूलाच राहतंय। सो यामधून आपल्याला काय शिकायचं आहे तर आपल्याला स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे। फक्त पैसाच नाही तर तुमचा वेळ, तुमची एनर्जी, तुमच्या लायबिलिटीज, सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही आहात या सगळ्यासाठी। सो स्वतःवर इन्व्हेस्ट करा। इन्व्हेस्ट करणं म्हणजे काय की स्वतःच्या वेळेचं व्यवस्थित नियोजन करणं, स्वतःच्या गोष्टींची यादी करणं। तुम्ही ज्यावेळी एखादी गोष्ट ठरवता मनामध्ये की करायची आहे ती लगेच उद्यापासून तुम्ही करू शकत नाही, कारण तुमच्या सबकॉन्शियसला त्या गोष्टीची सवयच नाहीये की काहीतरी आपण पॉझिटिव्ह सुद्धा करू शकतो किंवा आपल्याला सगळ्या गोष्टी सहज मिळू शकतात, ह्याच्यावर त्याचा विश्वास नाहीये, कारण त्याने आतापर्यंत मिळवलेलंच नाहीये। सो हे मिळवायचं असेल तर आजपासूनच चाल ढकल करणं बंद करायचं आहे, स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे। स्वतःमधली इन्व्हेस्टमेंट ही सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे। काय इन्व्हेस्टमेंट आहे स्वतःमधली तर तुमच्या वेळेचं योग्य नियोजन करा। सो तुमचा वेळ किती वाईजली तुम्ही इन्व्हेस्ट करता यावर तुम्ही सक्सेसफुल होतात की नाही हे ठरत असतं आणि कळत सुद्धा असतं। वेळेचं नियोजन करणं हे तुम्ही लहानपणापासून ऐकलेलं असेल, परंतु किती वेळा केलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या सगळ्यांच्या अकाउंटला रोज युनिवर्स 24 आवर्स क्रेडिट करते आणि ते 24 आवर्स तुम्हालाही आहे, मलाही आहे, मिनिस्टर्सलाही आहे आणि संतांना सुद्धा आहे। प्रत्येकाने आपले 24 तास कसे वापरायचे हे ठरवायचं आहे। त्या 24 तासाचं नियोजन करा। आपण जर बघितलं तर 12 तास आपण झोपण्यात आणि इतर गोष्टी करण्यात घालवतो, तुमच्या हातात आहेत फक्त 12 तास। त्या 12 तासाचं तुम्ही कसं नियोजन करतात, त्यातले 2-3 तास खाण्यामध्ये सोडून द्या, जेवण आहे, कुकिंग आहे। 8 तास तुम्ही वर्क करतात, वर्कहोलिक असाल तर सो वर्क करतात, वर्कचे तास सोडून द्या, उरतात फक्त 1 to 2 आवर्स तुमच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी। त्यातलं तुम्ही किती वापरताय, त्यात तुम्ही काय करताय यावर तुम्ही सक्सेसफुल होणार की आहे तसंच आयुष्य जगणार आहात हे कळेल। मग हे सगळं जे करायचं आहे त्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल तर सेल्फ ॲनालिसिस करावं लागेल की माझं कुठे चुकत आहे, मी
काय नवीन गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून माझ्या लाईफमध्ये त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. मी काय गोष्टी आज ठरवल्या आहेत आणि त्या आजच मोडून टाकल्या आहेत. एक समोसा कुणी जर आपल्याला विचारलं ना, आपण डाएट करतोय आणि आपल्याला कुणीतरी एक समोसा ऑफर केला, आपला माइंड तिथेच आपण डिस्ट्रॅक्ट करतो आणि त्यांचं आपण म्हणतो की त्यांच्या आनंदासाठी त्यांनी आग्रह केला म्हणून. परंतु तुम्ही जर तो एक बाईट खाल्ला तर तुमच्या सबकॉन्शियसला हा सिग्नल जातो की तुमचे जेही पण असतात, ज्याही तुम्ही काही शपथ घेत असतात किंवा जे तुम्ही ठरवत असतात ते तुम्ही ठरवल्यावर तुम्ही कायम नाही आहात. सकाळी तुम्ही अलार्म लावून झोपतात, कितीतरी वेळा ते बंद करतात, स्नूज करतात. याच्याने तुमच्या ब्रेनला हा सिग्नल जातो की तुमच्यासाठी ही गोष्ट प्रायोरिटीवर नाहीये किंवा हे करण्यासाठी तुम्ही बांधील नाही आहात किंवा करण्याची गरज नाहीये, कारण तुम्ही ते तिथे स्टॉप करत आहात आणि रोज करत आहात, परत परत करत आहात. सो ह्या सगळ्याने तुमचा सबकॉन्शियस चुकीच्या गोष्टींसाठी प्रोग्राम होत असतो, ज्यामुळे तुम्ही लाईफमध्ये सक्सेस सोडाच परंतु रोजच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा खूप जीवावर आल्यासारखे करत असाल. ऑफिसला जाणं कंटाळवाणं वाटतं, घरातली कामं करणं कंटाळवाणं वाटतं, आपल्या मुलांशी गप्पा मारणं कंटाळवाणं वाटतं, आपल्याला रोजची कामं सुद्धा आपल्याला सहज जमत नाहीत, कारण आपण आपली एनर्जी नको तिथे ड्रेन केलेली आहे आणि नको ते विचार आपण मनात आणतो आणि त्यावर आपण काय करत असतो, गहन चिंतन करत असतो. गहन चिंतन कशाचं, तर कोणीतरी मला काहीतरी वाईट बोललं, माझ्याकडून ह्या गोष्टी होणार नाही, माझ्या आयुष्यात तर सगळं वाईटच घडत असतं कारण चांगलं तर मला कोणी काही म्हणतच नाही. हे सगळं तुम्ही तुमच्या माइंडला चुकीचे शब्द प्रोव्हाइड करत असतात आणि तुमच्या शब्दांनी तुमचं आयुष्य बदलतं, तुमच्या कर्माने तुमचं आयुष्य बदलतं. ज्यावेळी तुम्ही स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलायला लागाल, जे ठरवलं दिवसाला एकच गोष्ट ठरवा, रोज 21 दिवसापर्यंत एक गोष्ट ठरवा की जी तुम्हाला उद्या करायची आहे, ती आजच ठरवा आणि उद्या ती करून बघा. ती करून बघितल्यावर तुमच्या ब्रेनला, आणि एव्हरीडे करा, 1 मिनिटाची असू दे 5 मिनिटाची असू दे, परंतु ती गोष्ट रोजच्या रोज करा. जग इकडच्या इकडे झालं तरी सुद्धा करा. 1 तास जिमला जाणं पॉसिबल नाहीये सुरुवातीला लगेच. तुमच्या मेंदूला फक्त सांगा की मी रोज 1 मिनिटं वॉक करणार आहे, 5 मिनिटं मी सूर्यनमस्कार करणार आहे किंवा 5 मिनिटाचाच मी वॉक घेणार आहे किंवा जेवणानंतर मी 50 तरी स्टेप्स चालणार आहे. अगदी छोटी ऍक्टिव्हिटी आहे, त्याला त्याचं बर्डन येणार नाही कारण त्याला माहिती आहे की ही छोटी ऍक्टिव्हिटी आहे. पण जर तुम्ही त्याला रोज सांगितलं की मी 1 तास चालणार आहे किंवा 1 तास जिमला जाणार आहे, मी प्रोसेस फूड खाणार नाही, मी गोड खाणार नाही, तर त्याला ते सहज पचण्यासारखंही नाहीये आणि रुचण्यासारखंही नाहीये कारण ते तुम्ही एव्हरीडे करत नाही आहात. सो छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. तुमच्या स्वतःच्या वेळेची इन्व्हेस्टमेंट प्रॉपर करा, स्वतःच्या विचारांची इन्व्हेस्टमेंट सुद्धा प्रॉपर करा. प्रत्येक वेळेला अॅनालाइज करा की तुम्ही नेमकं काय बोलतायत आणि काय वागतायत. जे बोलतायत तसं वागण्याचा प्रयत्न करा. जर केलं तर 21 दिवसात तुमचा माइंड 100% प्रोग्राम होईल आणि तुमचं प्रोकास्टिनेशन स्लोली बाजूला होईल आणि तुम्ही ऍक्टिव्ह मोडवर याल. ज्यावेळेला तुम्ही ऍक्शन घ्याल त्या प्रॉपर असतील, ठरवून असतील आणि त्या ऍक्शन्स योग्य त्या वेळी होतील. त्यासाठी तुमचं मॉर्निंग रुटीन चेंज करणं गरजेचं आहे. सो मॉर्निंग रुटीनवर बोलायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये मॉर्निंग रुटीन म्हणून टाका. आपण नेक्स्ट व्हिडिओ त्यावर नक्की बनवूयात कारण तुमची मॉर्निंगच ठरवते की तुमचा डे आणि तुमची लाईफ कशी होणार आहे ते. सो ज्यांना असं वाटतं की माझ्याकडून कामं होत नाही, मी ठरवलं तरी चालढकल होतेच, ठरवलं तरी आजचं काम उद्यावरच जातं आणि मला कामामध्ये सक्सेस मिळत नाही, त्यांनी ही ट्रिक करून बघा की 21 दिवसापर्यंत फक्त काहीतरी एक गोष्ट ठरवा आणि ती रोज कंटिन्यू करा. बघा तुमची हॅबिट नक्की चेंज होणार आहे कारण 21 डेज नंतर कुठलीही नवीन हॅबिट आपण बिल्ड करू शकतो. जर तुम्हाला प्रोकास्टिनेशन मुळासकट काढून टाकायचं असेल, स्वतःमधलं चालढकल जे आपण करतो ज्याच्याने आपण सक्सेसफुल होत नाही हे आपल्याला सोडून द्यायचं असेल तर त्यासाठी तुमच्या सवयी बदला, आयुष्य आपोआप बदलणार आहे. सक्सेस एका दिवसात मिळत नाही. लोकांच्या इन्स्टा स्टोरी बघून, FB स्टोरी बघून अजिबात जज करू नका त्यांना, त्यांनी खूप वर्ष दिलेली असतात. आत्ताच कुठला तरी फुटबॉल प्लेअर ज्याचे 50K फक्त फॉलोअर्स होते इन्स्टाला आणि एक मॅच कुठली खेळली त्यांनी, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की कुठले फुटबॉल प्लेअर आहे, त्यांचे 10 मिलियन फॉलोअर्स झाले एका दिवसात. कसे झाले? एका दिवसात झाले का? नाही. त्या एका दिवसासाठी त्यांनी 20 वर्ष मेहनत घेतली. 20 वर्ष त्यांनी स्वतःचे दिले रेग्युलर प्रॅक्टिसला, गोल कसा करायचा त्याला, स्वतःच्या फिटनेसला, स्वतःच्या गोल्सला आणि फॅमिलीला सुद्धा.
सो ज्या वेळेला तुम्ही फोकस करू शकता त्यावेळेला तुम्ही अचीव्ह करू शकता. एक ना धड भारभार चिंध्या अजिबात करायच्या नाही. ज्या गोष्टी तुम्हाला खरंच सक्सेसफुल बनवू शकतात अशा गोष्टींची यादी करा. कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला पुढे जायचंय बघा. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे वर्क करतच असतं. हे शिकायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. कमेंटमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली असेल किंवा नंबर असेल त्यावर तुम्ही मला डिरेक्टली मेसेज करू शकतात आणि आपण त्यावर तुम्हाला सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न करू. पण ऑफकोर्स इट इज इन्व्हेस्टमेंट, इट इज नॉट फ्री. सो ज्यांना खरोखर आयुष्य बदलायचं आहे त्यांनी नक्की कमेंट करा. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी या व्हिडिओने तुम्हाला किती मदत केली आहे हे सुद्धा मला सांगा. आणि अजून अशा नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती घेऊन मी येण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत नमस्कार.